तक्रार दाखल करण्यात आली आहे। कोठ्यात सह्या वापरून जमिनीबाबत पत्रक केल्याचा दावा त्यांनी केला आहे। तर पार्थ पवार यांच्यावर कारवाई का केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही असे सवाल विचारले जात होते। आणि कुंभार यांनी एक पत्रही समोर आणलेलं होतं, ज्याच्यामध्ये सह्या पार्थ पवार यांच्या दिसत होत्या। त्यांनी पाठपुरावा केल्याचं दिसत होतं, मात्र त्या सह्या खोट्या असल्याची तक्रार आता पार्थ पवार यांच्याकडून करण्यात आली आहे। जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी असा इशाराही दिलेला आहे। सर्व पत्र बनावट आहे, त्याच्याशी कोणताही संबंध नाही असं पार्थ पवार म्हणतायत। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, आता ही जी तक्रार केलेली आहे त्यामुळे या प्रकरणाला नेमकं काय वळण येऊ शकतं? ही चालबाजी म्हणायची का कोणीतरी खोट्या सह्या केल्या असं म्हणायचं? नक्कीच कायदेशीर पळवाटाचा आहे, या पळवाटांचा पुरेपूर वापर जो आहे तो करण्याचा प्रयत्न हा पार्थ पवार यांच्याकडून सुरू असल्याचं दिसतंय। 2 दिवसापूर्वी 2016 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आणि या जमिनीच्या संदर्भानं पत्र जी आहेत ती पत्र पार्थ पवार यांनी लिहिलेली होती। आमेडिया LLP अशी पत्र जी आहेत ती विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली होती। आता ही सगळी पत्र जी आहेत ही पत्रच बनावट आहेत। मूळ कागदपत्र जी आहेत ही कागदपत्र चुकीची आहेत आणि अशा पद्धतीची कुठलीच पत्र आपण लिहिलेली नव्हती असं म्हणत पार्थ पवार यांनी आज पुणे पोलिसांच्या एक खिडकीमध्ये एक अर्ज जो आहे तो दाखल केलाय POW DCPच्या नावानं, म्हणजे पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखेच्या नावाने हे पत्र जे देण्यात आलेलं होतं। या पत्रावरती आजच रिसिव्ड कॉपी आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की ही सगळी कागदपत्र जी दाखवण्यात येतात माध्यमांवरती खोटी आहेत आणि आपण अशा पद्धतीची कुठलीही पत्र जी आहेत ती दिलेलीच नाहीये। बरोबर आहे, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।